नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, तसंच आता आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी नाव न घेता ही टीका केली आहे. आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे स्वतः आता आपल्या सोबत आहेत. अमोल कोल्हे, पहिल्यांदा तर ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का की वळसे पाटील आणि अजितदारांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले? एकत्र पक्ष असताना या सगळ्या लोकांचं सहकार्य होतं आणि उगाच ताकाला जाऊन भांडण लपवणं किंवा उगाच आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही. तरी वस्तुस्थिती आहे की या दोघांनीही त्यावेळी 100% प्रयत्न केले आणि ते नाकारण्याचं काहीच कारण नाहीये. पण आता अजितदादा म्हणतात की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार देऊ आणि काहीही झालं तरी त्याला निवडून आणणारच, एक प्रकारे इशारा दिला अजित पवारांनी. हे बघा, दादा मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेतृत्वाविषयी काहीतरी बोलणं हे म्हणजे मी फार लहान कार्यकर्ता आहे इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलायला. ना मी राजकारणातला किंवा मला ना कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे, ना माझा कुठला कारखाना आहे, ना कुठली शिक्षण संस्था आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर लगेच त्यावर बातम्यांमध्ये येण्यासाठी प्रत्युत्तर देणं हे काही मला पटत नाही. मला जी जबाबदारी दिली होती ती पार पाडणं हे मला महत्वाचं वाटतं आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही यापुढे सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे महत्वाचे प्रश्न आहेत हे मार्गी लावणं हे गरजेचं आहे. मला वाटत नाही की दादा इतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना काही प्रतिक्रिया द्यावी. पण अमोल कोल्हेजी, अजित पवारांनी आणखी काही गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत की तुम्ही 5 वर्ष आपल्या मतदारसंघाकडे पाठ फिरवली, फिरकले सुद्धा नाही, काहीही कामं केली नाहीत, असाही त्यांनी आरोप केला आहे. मला वाटतं आदरणीय दादांनीच खरं तर कौतुक केले. अनेक ठिकाणी भाषणांमध्ये, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा दादांनी या संदर्भातलं कौतुक केलंय. कदाचित मला वाटतं तो फीड देणाऱ्यांनी तो फीड काहीतरी वेगळा दिला असेल, त्यामुळे यामध्ये काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल. आणि आणखी एक गोष्ट दादा बोलले आहेत, त्यांनी नाव नाही घेतलंय, पण ते म्हणाले, ऐका मी प्रामाणिकपणे सांगतो, जर काम केलं नसतं तर कोविडच्या लसीकरणाच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा आपला देशातला एकमेव मतदारसंघ आहे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रोजेक्ट जो मांडलाय तो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मांडलाय. शिवसंस्कार सृष्टी अजून टेकआउट झाली नाही. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जो जीर्णोद्धार होतोय, हे समाधी स्थळ इतकी वर्ष तिथेच होतं ना. 350 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही वडूतोळापूर याच ठिकाणी होती. त्याला जर आता चालना मिळाली असेल तर ही चालना मिळण्यासाठी कोण कोण कारणीभूत आहे याचंही क्रेडिट मला वाटतं सर्वांनी समोरासमोर ठेवावं. तिसरी महत्वाची गोष्ट, नॅशनल हायवेच्या माध्यमातून आज 30,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत. जर काहीच कामं झाली नसती तर मला वाटतं हे काही झालं नसतं. पण अमोल कोल्हेजी, एवढं तर आता स्पष्ट होतंय की अजित पवारांनी तुमच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि ताकदीने ते निवडणूक लढणार आहेत. तुम्ही ही तयारी सुरू केली आहे का आणि तुम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनिशी तुमच्या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहात का? हे बघा, यामध्ये मला असं वाटतं की निवडणूक हे केवळ माध्यम असतं आणि साध्य हे निवडणूक कधीच नसतं. दुर्दैवाने आजकाल राजकारणाकडे बघताना आपण निवडणुकीकडे साध्य म्हणून बघतो आहोत. निवडणूक हे केवळ माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ साधन आहे. त्यामुळे सत्ता येते जाते, पदं येतात जातात, आपण काम करणं जास्त महत्वाचं असतं. आपली तत्व, आपली निष्ठा, आपली मूल्य या सगळ्या गोष्टी एका जागी ठेवून हे काम करणं मला महत्वाचं वाटतं आणि त्यानुसार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतोय. पण अमोल कोल्हेजी, इतके दिवस झाले अजित पवार यांनी वेगळा आपला गट स्थापन केला, अर्थात आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी असा त्यांचा दावा आहे, पण आता नेमकं त्यांना हे का बोलावं लागतंय तुमच्या विरोधात? हे बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, दादा फार मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेत्याविषयी अशा कुठलीही स्टेटमेंट देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला योग्य दिसणार नाही. तर त्यांनी असं का बोललं, का नाही तेच सांगू शकतील. त्यामुळे त्यांच्याविषयी कुठलाही तर्क लावणं किंवा त्यांच्याविषयी कोणतेही भाष्य करणं मला उचित वाटत नाही. पण आणखी एक त्यांनी दावा केलाय बोलताना, तो म्हणजे की या राजकारणाचा माझ्या कलाक्षेत्रावर परिणाम होतोय वाईट, त्याच्यामुळे राजकारण सोडण्याचा देखील मानस खासगीमध्ये बोलून दाखवल्याचा दावा त्यांनी केलाय. असा कुठला संवाद काही झालाय किंवा अशा कुठल्या टप्प्यावर तुम्ही असा कुठला विचार केला होता कधी?
मला वाटतं विश्वासानं खाजगीत सांगण्याच्या गोष्टी ज्या काही असतात, हं, ज्या खाजगी ठेवण्याचा एक संकेत असतो हं, आणि मला वाटतं की हा संकेत माझ्याकडून तरी किमान पाळला जावा. हं, त्यामुळे या संदर्भात आमचं जे काही बोलणं झालं असेल, हे जर आमचं खाजगीत बोलणं झालं असेल, तर मला ते योग्य वाटत नाही हे मी चार चौघात सांगणं. कारण मग चार चौघात सांगायला बसलं तर सगळंच सांगावं लागतं ना. हं. सिलेक्टिव्ह नाही सांगतात खाजगीतल्या चर्चा. पण म्हणजे मग दादा ते सगळं सांगतायत आणि संकेत पाळत नाहीयेत. सिलेक्टिव्ह माझं संकेत तुम्हाला सांगतोय. हं, तुम्ही कारण माझ्या हे करू नका. खाजगीतल्या काही गोष्टींचे जे संकेत आहेत, मग या सगळ्या मला सांगता नाही येणार ना. हं. पण मग अजितदादा तर बोललेले आहेत. स्पेशली आज म्हणजे तुमचं नाव घेतलं त्यांनी नाहीये, पण रोख तुमच्याकडेच होता आणि स्पष्ट काही दावे आणि आरोप सुद्धा त्यांनी केले आहेत. तुम्ही अजितदादांसोबत याबद्दल काही बोलणार आहात किंवा अजितदादा वेगळे झाल्यापासून तुम्ही त्यांच्यासोबत काही संवाद झालाय का तुमचा किंवा यापुढे करणार आहात का तुम्ही? हे बघा, दादांबरोबर कायमच संवाद होतो. दादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हं, जे प्रोजेक्टसाठी ते प्रोजेक्ट घेऊन पालकमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडेच जाणार आहोत. हं, त्यामुळे यामध्ये मला वाटत नाही काही वेगळी गोष्ट घडेल किंवा अजितदादा बोलले म्हणून काही मोठा दुरावा निर्माण होईल. राजकारण आहे. अशा स्टेटमेंट्स किंवा अशा गोष्टी येत राहतात. हं, त्या समोर येत राहतात. पक्ष म्हणून ताकद दाखवणं किंवा त्या पद्धतीने मोर्चे बांधणी करणं हे नेते म्हणून आता ते त्यांच्या गटाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हे त्यांचं वैयक्तिक हा त्यांचा चॉईस असू शकतो. हं. अमोल कोल्हेजी एक आणि शेवटचा प्रश्न. अमोल कोल्हेजी एक शेवटचा प्रश्न. तुम्ही शरद पवारांसोबत आहात, अजित पवारांसोबत गेला नाहीत म्हणून तुमच्यावर हे आरोप हेतुपुरस्पर केले जात आहेत? मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. नाही, पण तुम्हाला काय वाटतं? अहो, तुम्ही प्रश्न विचारता यातच तर उत्तर आहे. म्हणजे तुम्ही सहमत आहात त्याच्याशी? मी तिकडे असतो तर मग आधीचे दादांनी खूप ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, हं. ठीक ते आहे, ठीक. स्टेटमेंट जर तुम्ही काढून बघितले, हं, एकूण पार्लमेंटरी परफॉर्मन्स विषयी, संसद रत्न पुरस्कार 2 वेळा मिळाला त्याविषयी, हं, देशातला 3 नंबरचा म्हणजे पहिल्या टर्म मध्येच निवडून आल्यानंतर 3रा क्रमांक जेव्हा पटकावला त्यावेळी हं. आमचे नेते तेच होते ना. बरोबर. आणि आमचे नेते असताना त्यांनी पाठीवर कौतुकाची थापही दिली आहे. हं, मग जर अजितदादांनी नवी पाठीवर कौतुकाची थाप दिली, हं. तर आता जर ते वेगळं काही बोलले असतील तर मी त्यांच्याविषयी का रागवावं? ठीक आहे. कारण नेते म्हणून त्यांनी पाठीवर कौतुकाची थापच दिली होती ना त्यावेळी. हं. त्यामुळे लगेच एक स्टेटमेंट दादांनी दिलं म्हणजे मी त्यांच्या विरोधात बोलेन अशातला कुठलाही प्रकार उद्भवणार नाही. कारण त्यांनी पाठीवर थाप तेवढ्या वेळा दिली, तेवढं कौतुक केलंय. ठीक आहे. धन्यवाद अमोल कोल्हे आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली अमोल कोल्हे यांनी आणि कुठलीही टीका करणं किंवा अजित पवारांच्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देण्याचं टाळलेलं आहे अमोल कोल्हे यांनी. अजित पवारांविरोधात कुठलंही वक्तव्य मी करणार नाही अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी घेतलेली आहे. काम केलं नसतं तर कोरोना काळात एवढं मोठं लसीकरण झालं नसतं आणि अजित पवारांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मिळाली नसती असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊयात.